तुम्ही बघू शकताय हे आपलं धाराशिव जिल्ह्यातील 12 जून 2023 रोजी लागवड झालेली ह्या आपल्या अगरवूडची रोपे आहेत। हे तृप्ती हर्बल मार्फत ह्याचं 12 जून 2023 ला ह्याचं प्लांटेशन झालं। आज उन्हाळा असल्यामुळं हे टँकरद्वारे या ठिकाणी हे पाणी सप्लाय करून हे ड्रीपद्वारे हे पाणी दिलं जातं आपल्या ह्या झाडांना। आणि तुम्ही बघू शकताय 15 फुटापेक्षाही जास्त हाईट आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज तारीख 4 एप्रिल 2025 आपण आपल्या तृप्ती हर्बल मार्फत जे अगरवूडचं प्लांटेशन केलेलं आहे नगर येथील आपले शेतकरी संतोष कोतकर, आपण यांना विचारू सर, याची लागवड किती तारखेला केलेली आहे? जरा मोठ्या आवाजात सांगा, सगळ्या शेतकरी बांधवांना ऐका। आपण 5/9/2024 रोजी याची लागवड केलेली आहे। आत्ता या झाडाची जी कंडिशन आहे तुम्ही बघताय, एकदम कडक उन्हाळा असल्यामुळं आपण जे ताग टाकलेलं आहे त्या तागामुळं पूर्ण झाडाला कव्हर झालेलं आहे आणि 5 महिने कंप्लीट 6 महिने कंप्लीट झालेले आहेत झाडाला। झाडाची हाईट तुम्ही बघू शकताय, साधारणतः 4 फुटाच्या आसपास झाडाची हाईट वाढलेली आहे। शेतकरी मित्रांनो, आज तारीख 8 मे 2025 रोजी आपण आपले धाराशिवमधील जे अगरवूड जे लागवडीचे शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत। तरी त्यांच्याकडूनच 2 मिनिटांमध्ये त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे या अगरवूडसाठी ते त्यांच्या तोंडूनच ऐकूया। नाव सांगा काका तुमचं? अभिजित बोरे। मोठ्याने सांगा जरा। अभिजित बोरे, तालुका भूम, जिल्हा धाराशिव। हां, तुम्ही ही अगरवूडची लागवड कशामुळे केली आणि कुठं प्लॉट बघितला होता तुम्ही? आम्हाला मुंडे सर यांनी एक प्लॉट मागल्या 2 वर्षापूर्वी दाखवला होता। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही अगरवूडची लागवड केलेली आहे। आता किती वर्ष, 2 वर्ष व्हायला किती बाकी याला आणखीन? जुलैमध्ये 2 वर्ष ह्याला होणार आहेत। जुलै महिन्यामध्ये याला 2 वर्ष होतील। बरं, आता तुम्हाला याच्यातून उत्पन्नाची काय अपेक्षा आहे की ज्याच्यामुळं तुम्ही आता जो खर्च करताय सध्या, आता तुमच्याकडं पाण्याची उपलब्धता किती आहे? आमच्याकडे मराठवाड्यात पाण्याची पहिल्यापासूनच कमतरता आहे। तरी आम्ही टँकरद्वारे 2 वर्षापूर्वीपासून टँकरने पाणी, गेल्या वर्षी पण पूर्ण आपण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून 5 महिने टँकरने पाणी घातलं टँकरने आणि आता चालू वर्षी किती महिन्यापासून टँकरने पाणी घालतोय आपण? 2 महिन्या